सिंधुदुर्गातील समुद्र किनारे पर्यटकांनी फुललेत। सिंधुदुर्गातील सगळेच समुद्र किनाऱ्यांवर आता पर्यटकांची गर्दी झालेली दिसून येते। मालवण, देवगड, वेंगुर्ला इथल्या समुद्र किनाऱ्यांवर पर्यटक 31st साजरा करण्यासाठी दाखल झालेत। मालवण दांडी बीच इथं समुद्रातील साहसी खेळांचा आनंद लुटताना पर्यटक पाहायला मिळतात। या सगळ्या स्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विनायक बंजारे। पाहूया। सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाच्या स्वागतासाठी कोकणात पर्यटक मोठ्या संख्येने दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। मी आता मालवणच्या दांडी बीचवर आहे। या ठिकाणी जर बघितलं तर पर्यटक जे आहेत ते साहसी खेळाचा आनंद लुटताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। मनसोक्त असा आनंद इथे पर्यटक लुटत आहेत। खरं म्हणजे कोकणात जर बघितलं तर सगळेच समुद्रकिनारे आहेत ते पर्यटकांनी हाऊसफुल झालेले पाहायला मिळत आहेत। देवगड असेल, वेंगुर्ला असेल किंवा मालवण असेल, या ठिकाणी तारकल्ली असेल, या ठिकाणी पर्यटक मोठ्या संख्येने दाखल झाले आहेत आणि पर्यटनाचा आनंद पर्यटक लुटताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। कुठून आलात आणि कसं एन्जॉय करताय? आम्ही तालुका सांगोला, जिल्हा सोलापूरमधून आलो आहे। आता ॲक्च्युली 2025 वर्ष संपतं आहे आणि नवीन वर्ष चालू होतं आहे, त्याच्यासाठी आम्ही एन्जॉय करायला आलो कोकणामध्ये। तर कोकणाचे म्हणजे बरेच ठिकाण बघण्यासारखे आहेत, आम्हाला आवडतात आम्हाला, आणि जेवणाची क्वालिटी वगैरे खूप छान असते कोकणामध्ये, म्हणूनसाठी आम्ही एन्जॉय करायला आलो आणि कमीत कमी 4 दिवस तर आम्ही एन्जॉय करणार आहे। मालवणला किंवा कोकणाला पर्यटकांची पसंती जी आहे ती आपल्याला पाहायला मिळत आहेत। नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पर्यटक इथे दाखल झाले आपल्याला पाहायला मिळत आहेत। विनायक बंजारे, साम टीव्ही न्यूज, सिंधुदुर्ग।